हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे मुळोने क्लासेसमध्ये. तर आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की इयत्ता 11वीच्या अकाउंटन्सी या विषयाच्या चॅप्टर 7वा घसारावरून आपल्याला गणिते कशी सोडवायची. तर गेल्या लेक्चरमध्ये आपण स्थिर प्रभाग पद्धतीनुसार गणिते कशी सोडवायची हे पाहिले आहेत. तर ते नक्की बघा. आज आपण पाहणार आहोत की प्ररासन अधिके पद्धतीनुसार गणिते कशी सोडवायची. तर हे आपलं उदाहरण आहे. बघूया आपण उदाहरण. ऐश्वर्या कंपनी लिमिटेड यांनी 1 एप्रिल 2005 रोजी रुपये 35,000चे यंत्र खरेदी केले व ते बसवण्यासाठी रुपये 5,000 खर्च आला व तिने दुसरे यंत्र 1 ऑक्टोबर 2005 रोजी रुपये 15,000ला खरेदी केले व ते बसवण्यासाठी रुपये 5,000 खर्च आला. तर बघा, ऐश्वर्या कंपनी लिमिटेडने काय केलेलं आहे, 1 एप्रिल 2005 रोजी 35,000चे यंत्र खरेदी केले. तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हे यंत्र तिने खरेदी केलेले आहे व ते बसवण्यासाठी 5,000 खर्च आला आहे. तर आपलं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला सुरू होतं व 31 मार्चला ते संपतं. बघा, व तिने दुसरे यंत्र 1 ऑक्टोबर 2005 रोजी रुपये 15,000चे खरेदी केले व ते बसवण्यासाठी रुपये 5,000 खर्च आला. तर तिने त्याच आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2005मध्येच तिने दुसरं पण यंत्र खरेदी केले 6 महिन्यांनी. तर ते यंत्र 15,000चं खरेदी केले व ते बसवण्यासाठी 5,000 खर्च आलेला आहे. कंपनी प्रत्येक वर्षी प्ररासन अधिके पद्धतीनुसार 10% वार्षिक दराने प्रत्येक वर्षी 31 मार्चला घसारा आकारते. तर ती कंपनी काय करते की प्ररासन अधिके पद्धतीनुसार, तर या पद्धतीमध्ये काय असतं की आपण बघितलं स्थिर प्रभाग पद्धतीनुसार घसारा हा आपण मूळ किमतीवर आकारत होतो. तर ह्यामध्ये आपल्याला ती आपल्याला शिल्लक जी राहती घसारा वजा करून जी शिल्लक राहती त्या किमतीवर आपल्याला ह्या पद्धतीवर आपल्याला गणिते सोडवायची आहेत. तर 10% वार्षिक दराने प्रत्येक वर्षी 31 मार्चला घसारा आकारते. 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवट असल्यामुळे 31 मार्चला घसारा आकारला जातो. वरील माहितीवरून सन 2005-6, 2006-7 आणि 2007-8 या 3 वर्षासाठी यंत्र खाते आणि घसारा खाते लिहून दाखवा. तर आता आपण बघणार आहोत कसं सोडवायचं. बघा, आता आपण इथं वाचून आपण हे गणित सोडवणार आहेत. तर बघा, ऐश्वर्या कंपनी लिमिटेड यांनी 1 एप्रिल 2005 रोजी, तर आपल्याला इथं टायटल लिहून ठेवायचे ऐश्वर्या कंपनी लिमिटेड हिच्या पुस्तकात, म्हणजे कोणाच्या पुस्तकात लिहिलं आहे त्याचं आपल्याला टायटल देऊन ठेवायचं आहे. तर काय आहे, यंत्र खाते. मग यंत्र खातेला आपल्याला आपण जे अगोदरच्या ह्याच्यामध्ये खाते कसे तयार करतो तसे कॉलम करून घ्यायचे आहेत. एक साईडला नावे बाजू, जमा बाजू, दिनांक, तपशील, रोजकीर्द पान नंबर, रक्कम रुपये, ही नावे साईड झाली. आणि इकडं आपल्याला जमा साईड पण तशीच आखून घ्यायची. दिनांक, तपशील, रोजकीर्द पान नंबर, ह्या कॉलम एकदम छोटा करायचा आहे कारण की ह्यामध्ये आपल्याला काहीच लिहायचं नसते, पण तो कॉलम असावा. इथं रक्कम रुपये. तर बघा, इथं 1 एप्रिल 2005 रोजी, तर 1 एप्रिल म्हणजे 1/4/2005 रोजी काय केले, आपण खरेदी केले, म्हणून इथं लिहायचं बँक खाते. तर आपण 1 एप्रिल 2005 रोजी रुपये 35,000चे यंत्र खरेदी केले. तर आपल्याला घसारा हा आपल्याला अगोदर ह्याची, आता आपल्याला इथं बसवण्यासाठी खर्च दिला आहे त्यामुळे आपल्याला मूळ किंमत ह्याची काढावी लागणार आहे. तर ह्याची मूळ किंमत काढण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत अधिक प्रस्थापित खर्च, म्हणजे ह्याची खरेदी किंमत किती आहे 35,000 आणि प्रस्थापित खर्च ती बसवण्यासाठी किती खर्च आलेला आहे 5,000. तर 35,000 आणि 5,000 मिळून किती झाले 40,000. तर मग आपल्याला इथं नावे बाजूला ही 40,000 इथं लिहायचे आहेत. मग आता बघायचं की आपण दुसरं यंत्र खरेदी केलं आहे का. तर आपण दुसरं यंत्र हे 1 ऑक्टोबर 2005 रोजी रुपये 15,000ला खरेदी केले व ते बसवण्यासाठी रुपये 5,000 खर्च आला. तर दुसरं यंत्र आपण कितीला केलं आहे 15,000ला खरेदी केले. मग ते कधी खरेदी केले, तर 1/10, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर कितवा 10वा महिना आहे. मग 1/10/2005 रोजी आपण ते खरेदी केले. मग इथं लिहायचं बँक खाते किती 20,000. आता आपण बघितलं की ह्याची मूळ किंमत काढायची कशी. तर आपण काय केलं आहे, खरेदी किंमत अधिक प्रस्थापित खर्च. मग खरेदी किंमत किती आहे 15,000 आणि ते बसवण्यासाठी 5,000, मग दोन्ही मिळून 20,000
इथं आपण लिहून घेतले आणि घसारा हा कितीला 31 मार्चला आकारला जातो. तर मग आपण 31/3/2006 तर बघा इथं 2005 इथं 2006 तर आता बघा एप्रिल एका वर्षामध्ये 12 महिने असतील तर आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं. मग एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे डिसेंबरपर्यंत 9 महिने झाले. मग ते 2005मध्ये येतात आणि जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने पुढच्या वर्षी जातात म्हणजे 2006मध्ये. मग घसारा कधी आकारला जातो 31 मार्च 2006ला घसारा खाते. मग आता बघायचं आपण इथं कच्चं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. तर बघा आपलं पहिलं यंत्र कितीला घेतलं आहे 40,000ला आणि दुसरं यंत्र आपण 20,000ला घेतलं आहे. तर हे यंत्र आपण पूर्ण 1 वर्ष वापरले. हे पूर्ण 1/4/2005 ते 31/3/2006पर्यंत हे पहिलं यंत्र आपण पूर्ण त्याचा वापर केलेला आहे आणि दुसरं यंत्र आपण 6 महिन्यानंतर घेतले. कारण एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मग आपण ते ऑक्टोबरला घेतले. मग ऑक्टोबरचा पूर्ण महिना आपण ते वापरले का नाही कारण ते आपण सुरुवातीला घेतले. मग पूर्ण 6 महिने येतात म्हणून ह्याच्यावर आपल्याला दुसऱ्या यंत्रावर आपल्याला 6 महिन्याचा पहिल्यांदा घसारा आकारायचा आहे. तर 40,000वर आता बघा ह्या प्ररासनाधिक्य पद्धतीमध्ये काय बदल आहे. आता हे 40,000वर आपल्याला घसारा आकारायचा आहे कितीने 10% वार्षिक दराने आपल्याला सांगितलं आहे. तर मग आपण 1 तर 0 ड्रॉप केला तर किती 10%नी राहतं आणि 2 0 ड्रॉप केले तर 1%ने आपल्याला मिळत असते. तर 10%नी आपण हे किती केलं तर 40,000वर 10%ने 4,000 मग वजा 4,000. तर मग 40,000मधून 4,000 वजा करायचे. तर मग किती येते तर 4,000मधून 40,000मधून 4,000 वजा केल्यानंतर 36,000. मग आपल्याला इथं 36,000 हे लिहून घ्यायचे. मग दुसरं यंत्र बघायचं लगे आपण हे कच्चं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला इथं मांडायला सोपं पडतं. मग दुसरं काय आहे 20,000वर 10%ने. पण आता हे आपण 6च महिने वापरल्यामुळं आपल्याला अर्ध्या वर्षाचा घसारा ह्याच्यावर बसणार आहे. तर बघा 10%ने किती होते 2,000. तर हे 2,000 वर्षाचा घसारा निघतो त्यामुळे आपल्याला ह्याचे निम्मे घ्यायचे 6 महिन्याचे. मग किती येणार 1,000 रुपये. मग पण नंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्हीची घसाराची आणि घसाऱ्याची आपल्याला इथं बेरीज करून घ्यायची आणि जे खालचे उरले जे हे वजा करून इथं जे खालचं उरते त्याची बेरीज आपण इथं करून घ्यायची म्हणजे आपल्याला नंतर मांडायला इथं सोपं पडतं. तर बघा पहिलं 40,000वर आपल्याला बघा पहिल्या यंत्रावर किती 4,000 घसारा लागला. मग 4,000 इथं लिहायचे. दुसऱ्या यंत्रावर किती लागला 1,000 रुपये. मग इथं कंसामध्ये लगेच आपण 2 यंत्र खरेदी केल्यामुळे ह्या कंसामध्ये आपण लिहून घ्यायचे आणि ह्या दोन्हीची बेरीज इथं घसारा खात्याला आपल्याला लिहायची घसारा खात्याच्या पुढं लिहायची. मग नंतर आता बघायचं की नावे बाजूची ही रक्कम जास्त असते. मग 40,000 आणि 20,000 किती झाले 60,000. मग 60,000ला हे 60,000ला खाली डबल लाईन वर सिंगल लाईन करून आपल्याला जमा बाजूला पण तसंच ती संख्या इकडे न्यायची. मग 60,000मधून 5,000 वजा करायचे. मग किती राहते 55,000. बघा आपण ह्या दोन्हीची बेरीज केली किती आली 55,000. मग तेच 55,000 इथं लिहायचे. मग ते आता आपल्याला बघा आपण हे किती भेटलेत आपल्याला ही वर्षाच्या शेवटी भेटलेत आपल्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी भेटलेत. मग ते काय करायचं आपण 31/3/2006 शिल्लक खाली नेले. मग आपण ते वर्ष संपलं मग आपण ती आपली जी शिल्लक राहिलेली ती आपल्याला पुढच्या वर्षी न्यायची. मग पुढचं वर्ष कधी चालू होते 1 एप्रिल 2006ला. वर्ष तेच राहणार फक्त पुढची तारीख येणार 1 एप्रिल. मग काय म्हणायचं इथले जे आपण शिल्लक राहिलेले आपल्या व्यवसायातून जे शिल्लक राहिले ते शिल्लक खाली आपल्याला आले. शिल्लक खाली आले किती आले 5,500. मग आता बघायचं आपण दुसरं म्हणजे आपण 2 यंत्र घेतलेत. मग आपल्याला 3 वर्षाचा त्याच्यावर घसारा करायचा आहे. मग आता इथं आपण बघितलं हे पहिल्या वर्षाचं झालं हे पहिल्या वर्षाचं. मग दुसरं आता ही आपल्या पद्धतीत काय करायचं आहे आपण स्थिर प्रभाग पद्धतीमध्ये काय करत होतो हे जे 4,000 आलेत हे 4,000च नंतर पण आपण ह्याच्यातून वजा करत होतो. पण आता काय करायचं आहे जी आपली ही शिल्लक आली ह्या शिल्लक मधून आपल्याला घसारा काढायचा आहे 10%ने. मग बघा 36,000वर जर 10%ने काढलं तर किती येतं आहे 3,600 रुपये. मग 3,600 आपल्याला ह्याच्यामधून वजा करायचे. स्थिर प्रभाग पद्धती आणि प्ररासनाधिक्य पद्धतीमध्ये एवढाच फरक आहे
फक्त ते आपण बघायचं, वाचायचं नीट, म्हणजे आपल्याला लवकर समजून जाते. मग 36,000मधून 3,600 वजा करायचे, मग 32,400 हे आपला पूर्ण वर्षाचा घसारा निघाला 10%ने. मग आता बघा, पहिलं यंत्र आपण किती 6 महिने वापरलं होतं इथून इथंपर्यंत, पण आता ही आपले 2 यंत्राची किंमत आहे आणि 2 यंत्र पण आपण 1/4/2006ला वापरायला चालू केले आणि ते यंत्र आपण 31/3/2007 पर्यंत वापरले. मग पूर्ण 1 वर्ष झालं, त्यामुळे दोन्हीवर पण पूर्ण 1 वर्षाचा आपल्याला घसारा लागणार आहे. तर बघा, पहिल्या ह्याच्यावर आपल्याला घसारा किती लागला, 3,600 आणि ह्याच्यावर किती लागला 1,900. तर ह्या दोन्हीची बेरीज किती येते 5,500. तर आपण ह्या दोन्हीची इथं ॲडिशन करायची आणि घसारा खात्याच्या पुढं 5,500 लिहून टाकायचं. मग आता नंतर आपल्याला टॅली करायचे, खाली डबल लाईनवर सिंगल लाईन 5,500 ही लिहून घ्यायची आपल्याला, कारण ती जास्त आहे. मग तेच इकडं जमा बाजूला आणायचे, ह्या संख्येतून ही वजा करायची, म्हणजेच आपली जी ही येईल, ही आपली जी बेरीज येईल तीच आपल्याला इथं लिहायची आहे. मग काय, त्याच तारखेला आपण शिल्लक खाली नेतो, कारण की ते पुढच्या वर्षी आपण डबल वापरतो. त्यामुळं हे नंतर आपलं कुठं आलं, खाली आलं 1/4/2007लाच काय शिल्लक खाली आले, किती आले 49,500. तर मग आता हे पण आपलं 2 वर्षाचं आहे. मग आपल्याला असंच करायचं आहे. वर कसं केलं, आता इथं पण वर्षाचा घसारा आपण बसवला, तसं आता इथं पण 49,500. तर इथं 31 मार्चला आपण घसारा करतो, तर इथं 7 म्हणल्यावर इथं किती 8, 31/3/2008ला घसारा खाते. तर बघा, आता घसारा इथं ही संख्या, जी संख्या आपली उरून राहते ह्याच्यामधून जी आपण वजा करतो त्याच्यावर आपल्याला घसारा बसवायचा आहे. मग ह्याच्यावर किती येतो, 32,400वर 3,240. 3,240 हा वर्षाचा घसारा बसला आणि ह्याच्यामध्ये पण 17,100ला किती बसला 1,710. तर ह्या दोन्हीची बेरीज आपल्याला इथं लिहायची आणि ह्या दोन्हीची बेरीज आपल्याला इथं लिहायची. तर यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की स्थिर प्रभाग पद्धतीनुसार आपण जेव्हा गणितं सोडत होतो तेव्हा हे 4,000 वजा करत होतो, कारण की जी आपली पहिली जी मूळ किंमत आहे त्याच्यावर घसारा बसत होता पहिल्यांदा. तर आता काय होणार आहे, जी वजा करून, म्हणजे घसारा वजा करून जी शिल्लक राहील त्याच्यावर आपल्याला ह्या प्ररासनाधिक्य पद्धतीनुसार आपल्याला घसारा करायचा आहे. मग बघा, इथं ह्या दोन्हीची बेरीज किती येते 4,950. सॉरी, इथं 3,240 आणि 1,710, तर 4,950. तर आता आपल्याला घसाऱ्याला ह्या दोन्हीची पण लिहून घ्यायची आहे आणि इथं आधी करून 4,950. मग आपल्याला टॅली करताना 49,500 इकडं आले, ह्याच्या 49,500मधून वरचे वजा केल्यानंतर आपले राहतात किती 44,550. मग ते आपल्याला पुढच्या वर्षी वापरायचे. पुढच्या वर्षी म्हणजे कधी 1 एप्रिल 2008ला शिल्लक खाली आले, किती आले 44,550. मग हे आपलं यंत्र खाते इथं आपलं पूर्ण होतं. आपण यंत्र खातंही पूर्ण सोडवले. आता ह्याच्यावरून आपल्याला घसारा खाते सोडवायचे. बघा, आता घसारा खाते कसं सोडवायचं, इथं आपण कॉलम तसाच असणार आहे, दिनांक, तपशील, रोजकीर्द पान नंबर, रक्कम रुपये, दिनांक, तपशील, रोजकीर्द पान नंबर आणि रक्कम रुपये. तर बघा, इथं घसारा कधी आकारला आहे आपण 31/3/2006ला घसारा खाते. मग हीच तारीख आपल्याला इथं लिहून घ्यायची 31/3/2006. पण बघा, आपण यंत्र खात्याच्या ह्याच्यामध्ये यंत्र खात्याचा कुठं उल्लेख केला आहे का, नाही. मग घसारा खात्यामध्ये म्हणजे ज्याचं खातं आहे ज्याचं खातं आहे त्याच्या नावाचा उल्लेख कुठंच नसणार आहे. त्यामुळं घसारा खात्यामध्ये पण घसारा खात्याचं कुठंच उल्लेख नसणार आहे. मग काय म्हणायचं, 31/3/2006 घसारा कशावर बसला, यंत्र खात्यावर. किती बसला इथं 5,000. मग ते 5,000 आपल्याला रक्कम रुपयेमध्ये लिहून घ्यायचे आणि तो घसारा आपण लगेच नफा तोटा खात्याला काय करतो, त्याच दिवशी आपण अधिक करतो. मग 31/3/2006ला नफा तोटा खात्याला तो आपण देतो, त्याच्यामुळं नफा तोटा खाते किती 5,000 आणि टॅली करायचं, खाली डबल लाईन वर सिंगल लाईन आणि तेच जमा बाजूला पण. घसारा खाते खूप सोपं आहे. हे आपण जेव्हा यंत्र खाते सोडवतो आपण
तेव्हा तीच बघून आपल्याला खाली फक्त घसाऱ्या खात्यामध्ये मांडायचं असतं. तर बघा दुसरं आपल्याला कधी घसारा बसला 31/3/2007ला. तर 31/3/2007 यंत्र खाते किती आहे 5500. बघा 31/3/2007 घसारा खाते 5500. तर 31/3/2007 त्या ज्याचं खाते त्याच्यामध्ये त्याच्या नावाचा उल्लेख करत नाही, त्यामुळे यंत्र खाते 5500. आणि त्याच दिवशी आपण नफा तोटा खात्याला तो देत असतो, त्याच्यामुळे नफा तोटा खाते रक्कम किती आहे 5500. टॅली करायचं. हे अकाउंटन्सीचा हा नियम आहे. खाली डबल लाईन वर सिंगल लाईन. तेच इकडं पण आपलं खाली डबल लाईन वर सिंगल लाईन करायचं. आता बघा तिसरं वर्ष 2007-8 किती 31/3/2008 रोजी घसारा खाते किती 4950. तर इथं 31/3/2008 यंत्र खाते घसारा किती बसला 4950चा. मग 4950 त्याच दिवशी आपण तो नफा तोटा खात्याला देत असतो, त्यामुळे 31/3/2008ला नफा तोटा खाते 4950. हे टॅली करायचे. खाली डबल लाईन वर सिंगल लाईन. आणि हे असंच आपल्याला सोडवायचे. आणि हे आपलं पूर्ण 12 मार्काचं गणित सोडवून झालेलं आहे. तर आपण आधीच्या लेक्चरमध्ये स्थिर प्रभाग पद्धतीनुसार गणिते कशी सोडवायची हे पाहिलं होतं, आणि आता प्ररासन अधिके पद्धतीनुसार हे गणितं कशी सोडवायची हे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. तर थांबूया आपण इथे.